आपल्यावर होणाऱ्या टीकेचा सामना कसा करायचा हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि या विषयाचा आपण सगळ्यांनी फार गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे. कारण जेव्हा तुमच्यावर कोणी टीका करतं तेव्हा त्याचा वाईट परिणाम तुमच्यावर आपोआप होतो. तुम्ही मानसिकदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या काहीसे खचून जाता, ज्याला आपण इंग्लिशमध्ये मोराल डाऊन होणं असं म्हणतो, खिन्न होणं म्हणतो. असे वाईट परिणाम तुमच्यावर होत असतात. बरं, टीका होण्यापासून आपण कोणाला रोखू शकू हे जवळपास अशक्य आहे. मग आता टीकेचा सामना कसा करायचा या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मुळात टीका होते का आणि टीकेचे प्रकार कोणकोणते आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण जोवर एखादी गोष्ट आपण समजून घेणार नाही तोवर त्या गोष्टीशी सामना आपल्याला करताच येणार नाही. आता या टीकेचे काही विविध प्रकार असतात. सगळ्यात पहिली जी आहे ती असते सकारात्मक टीका. म्हणजे जेव्हा तुमच्या अवतीभोवतीचे लोक तुमच्या भल्याचा विचार करून तुमच्यामधल्या कमतरता, उणीवा किंवा दोष याच्यावर बोट ठेवणारी टीका करतात. म्हणजे तुम्ही पुरेसं काम केलं नाही म्हणून, तुम्ही पुरेसा अभ्यास केला नाही म्हणून, तुम्ही पुरेसं आरोग्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून, तुम्ही करिअरकडे लक्ष दिलं नाही म्हणून, थोडक्यात तुम्ही जिथे जिथे आयुष्यात करायला पाहिजे त्याच्यापेक्षा मागे पडताय ते नजरेत आणून देणारी जी टीका असते ती असते सकारात्मक टीका. आणि ही सकारात्मक टीका आपण मार्गदर्शक म्हणूनच वापरली पाहिजे. कारण ही जी टीका असते ती आपल्याला आपल्यामधल्या कमतरता, उणीवा आणि दोष दृष्टीस आणून देत असते. आणि या टीकेचा मार्गदर्शकासारखा जर आपण वापर केला तर आपण आपल्यामधल्या बऱ्याच कमतरता, उणीवा आणि दोष जे आहेत ते नाहीसे करू शकतो किंवा त्यांचं प्रमाण तरी कमी करू शकतो. आणि असं जर आपण करू शकलो तर त्याची एकंदरच आपल्याला प्रगती साधायला चिकार फायदा होतो. थोडक्यात तुमच्या भल्याचा विचार करून तुमच्यामधल्या दोषांवर बोट ठेवणारी जी टीका आहे ती आहे सकारात्मक टीका. आणि स्वतःच्या प्रगतीकरता या टीकेचा आपण निश्चितपणे चांगला उपयोग करू शकतो. दुसरी आहे ती म्हणजे नकारात्मक टीका. आता नकारात्मक टीका याचा आणि तुमच्या भल्याचा काहीही संबंध नसतो. तुमचं काहीही चुकलेलं नसताना, तुमचा काहीही दोष नसताना केवळ तुमच्यावर खापर फोडलं जातं किंवा कोणाच्या तरी दोषामुळे तुमच्यावर टीका केली जाते असं जेव्हा घडतं त्याला म्हणतात नकारात्मक टीका. आता नकारात्मक टीका जेव्हा तुमच्यावर होते तेव्हा ती तुम्ही अंगाला लावून घेता कामा नये किंवा त्यांनी तुमच्यामध्ये कोणतेही नकारात्मक विचार निर्माण होऊन देता कामा नये. कारण मुळात या टीकेचा उद्देश हा तुमच्यामध्ये सुधारणा होणं हा नसतो. कारण त्याचा रोख तुमच्यामधल्या कोणत्याही दोषाकडे नसतो. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर समजा एखादं काम करण्याकरता तुम्ही सगळं जे आवश्यक होतं ते केलं आणि तरी ते काम पाहिजे तसं झालं नसेल आणि त्यावरनं तुमच्यावर टीका होत असेल तर ती टीका तुम्ही अंगाला लावून घ्यायचं कारण नाही. कारण एखादी गोष्ट पूर्ण होण्याकरता ते अनेक गोष्टींवर अवलंबून असतं आणि त्यातल्या फार थोड्या गोष्टी आपल्या हातात असतात आणि फार जास्त गोष्टी आपल्या क्षमते पलीकडच्या असतात. आणि तुम्ही जेव्हा तुमच्या हातातल्या सगळ्या गोष्टींची यथायोग्य काळजी घेता आणि तुमच्या क्षमते पलीकडच्या गोष्टींमुळे ते काम हवं तसं होत नसेल आणि त्यामुळे तुमच्यावर टीका होत असेल तर त्याच्याकडे आपण फार गंभीरतेने बघायची अजिबात आवश्यकता नाही. सकारात्मक टीकेप्रमाणे नकारात्मक टीकेला आपण जास्त किंमत किंवा जास्त त्याच्यावर उहापोह करत बसू नये. या पुढची अजून एक टीका आहे ती म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःला प्राधान्य देता तेव्हा तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांकडनं तुमच्यावर केली जाणारी टीका. आता हे कधी होतं तर जेव्हा तुम्ही स्वार्थी बनता, तुम्ही स्वतःचा विचार पहिले करता तेव्हा ही अशी टीका तुमच्यावर केली जाते. समजा तुम्ही तुमच्या आयुष्याकरता एक रूपरेषा बनवली, आयुष्याच्या प्रत्येक घटकाकरता तुम्ही एक ध्येय ठरवलं आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही प्राधान्यक्रम ठरवले आणि त्या प्राधान्यक्रमांना जर तुम्ही महत्त्व द्यायला लागलात किंवा त्याच्या आड येणाऱ्या गोष्टींना नाही म्हणायला लागलात तर तुमच्यावर सभोवतालच्या लोकांकडनं टीका होतेच. उदाहरणार्थ, समजा तुम्ही आर्थिक नियोजन करायचं ठरवलं, तुम्ही आरोग्य चांगलं राहण्याकरता व्यायाम किंवा सकस आणि चांगलं अन्न खायचं ठरवलं, बाहेरचं कमी खाणं ठरवलं किंवा तुम्ही तुमच्या वेळेचं नियोजन करायचं ठरवलं
तर असे अनेक प्रसंग येतात जेव्हा तुम्ही मित्रमंडळींबरोबर किंवा इतरांबरोबर वायफळ खर्चाला, उगीचच पार्टी आणि जागरणाला, बाहेरचं निकृष्ट आणि जंक फूड खायला, त्यांच्याबरोबर उगाचच टाइमपास करत वेळ वाया घालवायला नाही म्हणता. आणि साहजिकपणे जेव्हा त्यांच्या अशा कार्यक्रमांना तुम्ही वारंवार नाही म्हणता तेव्हा तुमच्यावर टीका व्हायला लागते. अरे काय तू पार्टीला येतच नाहीस, काय तू चहाला येतच नाहीस, काय तू आमच्याबरोबर खातच नाहीस, काय तू आमच्याबरोबर येतच नाहीस, काय तू दारू पितच नाहीस, सिगरेट पितच नाहीस, अशी कशीही टीका होऊ शकते. आणि हे मी तुम्हाला स्वानुभवावरनं सांगू शकतो की जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व द्यायला सुरुवात करता तेव्हा ते तुमच्या भोवतालच्या मंडळींना पचेलच असं नाही आणि त्यातून ते तुमच्यावर टीका करायला लागतं. अशी जेव्हा तुमच्यावर टीका होते तेव्हा त्या टीकेतनं खरं म्हणजे तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे, कारण तुम्ही तुमचे प्राधान्यक्रम जे ठरवलेले आहेत ते निश्चयाने पाळत असल्याची ती पावती आहे. जेव्हा तुमच्या प्राधान्यक्रमांच्या विरोधामध्ये म्हणजे तुमच्या प्रायोरिटीजच्या विरोधात एखादी गोष्ट येते, मग ती कोणाकडनंही येऊ, तुमचं कुटुंब असेल, कौटुंबिक मित्र असतील, मित्रमंडळ असतील, ऑफिसमधले लोक असतील किंवा इतर सामाजिक लोक असतील, ते जेव्हा तुमच्या प्राधान्यक्रमाच्या आड येणारी एखादी गोष्ट सुचवतात आणि त्याला तुम्ही ठामपणे नकार देता, याचा अर्थ तुम्ही तुमच्या प्राधान्यक्रमावर ठाम आहात आणि ते प्राधान्यक्रमावर ठाम असणं तुम्हाला आज ना उद्या निश्चितपणे फायदा देऊनच जाईल. त्यामुळे अशी टीका जर तुमच्यावर होत असेल तर त्याचा तर तुम्ही आनंद साजरा केला पाहिजे. म्हणजे टीकांचे माझ्या दृष्टीने हे 3 महत्त्वाचे प्रकार आहेत. एक आहे सकारात्मक टीका, ज्याचा उपयोग तुम्ही तुमच्यामध्ये सुधारणा होण्याकरता करू शकता. दुसरी आहे नकारात्मक टीका, ज्याचा तुमच्याशी तसा थेट काहीही संबंध नसतो, त्याच्याकडे तुम्ही 100% दुर्लक्ष करू शकता. आणि तिसरी ही जी प्राधान्यक्रमाच्या अनुषंगाने होणारी सामाजिक टीका आहे, ती टीका जर तुमच्यावर झाली तर तुम्ही पार्टी करा. तुम्ही ती टीका आणि त्या टीकेचा आनंद निश्चितपणे साजरा करा. माझ्या मते यापेक्षा अजूनसुद्धा एखाद वेळ टीकांचे प्रकार असतील, तुमच्या माहितीत असेल, तुम्हाला या संदर्भात काही सुचत असेल तर कमेंटमध्ये मला अवश्य कळवा. पण जेवढा मी विचार केला त्यानुसार मला हे टीकांचे 3 मुख्य प्रकार किंवा मुख्य गट दिसले आणि या गटांच्या अनुषंगाने जर तुम्ही प्रतिक्रिया देत राहिलात तर टीकेचा फारसा परिणाम तुमच्यावर होणार नाही. फारसा परिणाम होणार नाही पेक्षा सुद्धा फारसा नकारात्मक परिणाम होणार नाही. कुठल्या टीकेला आपण गंभीरतेने घ्यायचं, कुठल्या टीकेकडे दुर्लक्ष करायचं आणि कुठली टीका साजरी करायची हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही या टीकेचा सामना आयुष्यभर अगदी सहजपणे कराल.